नमस्कार मित्रांनो, आज 16 जून 2026 रोजीच्या देश विदेशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख ठळक बातम्या खालीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र आणि हवामान अपडेट्स. मान्सूनची चिंता वाढली. महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यामध्ये सध्या मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. उपग्रहाने घेतलेल्या सॅटेलाईट चित्रानुसार मान्सूनचे ढग अचानक गायब झाल्याने चिंता वाढली आहे. हवामानाचा अंदाज. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 28 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय बातम्या. भारत स्लोव्हाकिया भागीदारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर दोन्ही देशांनी संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्थलांतर यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दिल्ली जनगणना. दिल्लीमध्ये जनगणनेच्या सेन्सस पहिल्या टप्प्यादरम्यान 2.3 कोटी लोक, 76 लाख घरे आणि 55 लाख कुटुंबांची नोंद करण्यात आली आहे. NCERTचा वाद. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या NCERT इयत्ता 9वीच्या नवीन कला पाठ्यपुस्तकात मोहेंजोदडोच्या प्रसिद्ध डान्सिंग गर्ल नर्तकी मूर्तीचे चित्र कपड्यांनी झाकलेले दाखवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी. सोशल मीडियावर बंदी. ब्रिटनचे UK पंतप्रधान कीर स्टारमर यांनी देशातील ऑनलाईन सुरक्षा मजबूत करण्यासाठी 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. अमेरिका-इराण करार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेल्या नवीन करारानुसार स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जागतिक ऊर्जा व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग कायमचा टोलमुक्त राहील असा दावा केला आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. हॅलो फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.